हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सणवार व्रत केल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास नुकत्याच सुरू होणाऱ्या चातुर्मासासंबंधी महत्वाची माहिती, नियम वगैरे सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, चातुर्मासारंभ 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आषाढी एकादशीपासून या चातुर्मासाला सुरुवात होते. अर्थात शनिवार दिनांक 25 जुलै 2026 ते शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत हा चातुर्मासाचा काळ राहणार आहे. तब्बल 100 दिवसांचा आहे मित्रांनो. तर या चातुर्मास काळामध्ये अनेक कडक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. ते आपण केलेही असेल, पण आतापर्यंतच्या एकंदर चातुर्मासाचे फळ आपणास काय मिळाले याचे आपण अद्याप अवलोकन केले नसेल. ते आधी करा, मगच माझा हा व्हिडिओ आपण पाहावा आणि ऐकावा मित्रांनो. किंवा पाहिल्याचा आपल्याला अनुभव येईल मित्रांनो. मानवाच्या स्वभावानुसार, सवयीनुसार, रोजच्या धर्माचरणानुसार, प्रांतानुसार यात फार मोठी तफावत आढळते. व्रताचरण न करणारे किंवा चुकीचे व्रताचरण करणारे किंवा मनापासून व्रताचरण न करणारे भक्तगण आपणाला अनेक सापडतील मित्रांनो. परंतु अशा प्रकारची भक्ती केल्याने भगवंत आपणाला काय फळ देतील याचा विचार आपण कधी केला नसेल. उगीच कसे तरी नियम पाळायचे म्हणून पाळायचे, कुणीतरी आपल्याला सांगतायत म्हणून करायचे, याला माझ्या मते काही अर्थ नाही. त्यापेक्षा अशा कडक नियमांचे पालन न करणे बरे. भगवंत आपण केलेल्या धार्मिक नियमांचा भुकेला नसून आपल्या समर्पण भावाचा, श्रद्धेचा, निष्ठेचा भुकेला आहे. हे प्रथम आपण लक्षात घ्या. मगच या ईश्वर प्राप्तीच्या भक्ती मार्गाचा अवलंब करा मित्रांनो. यावर चालण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आपणापैकी कोणीही नियमांच्या बंधनात न अडकता या चातुर्मासात कोणत्या प्रकारचे व्रताचरण आपण करावे हे मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी सविस्तरपणे. साधे, सोपे व सर्वसामान्य भक्तगणांना रोजच्या आचरणात आणता येतील असेच नियम आपणास सांगणार आहे. त्यांचे तंतोतंत पालन आपण मात्र करावे मित्रांनो. पहिला नियम, खाण्यापिण्याचे कोणतेही नियम पाळू नका. दुसरा नियम, या काळातील सर्व एकादशी करा. उपवास काळात केवळ फलाहार व दुग्धाहार घ्या. तिसरा नियम, रोज लक्ष्मी नारायण किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन, भगवान श्रीकृष्णाच्या, राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन भगवंताचे विधिवत दर्शन घ्यावे. सोबत काही नेऊ शकत असाल तर न्या, अन्यथा तिथल्या दानपेटीत यथाशक्ती काहीतरी रक्कम टाका मित्रांनो. चौथा नियम, ओम रुक्मिणी पतीयेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात, किंवा जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा जप माळेविना सतत पुटपुटत राहा मित्रांनो. पाचवा नियम, कोणत्याही पुराण ग्रंथाचे पारायण करू नका. सहावा नियम, काम वासनेचा अतिरेक करू नका. सातवा नियम, अर्ध मौन व्रताचे आचरण अवश्य करा. आठवा नियम, आपल्या आवडीच्या पदार्थाचा त्याग करा एका तरी. नववा नियम, शक्य असता भगवान विष्णूच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्या. दहावा नियम, ध्यान धारणेसाठी आपल्या मनाची एकाग्रता लागते. ती सहजासहजी सर्वसामान्यांना साध्य होत नाही. त्यापेक्षा आपल्या वेळेनुसार हातात ताळ घेऊन आपण श्री विठ्ठलाची गाणी गा, एकट्यानेच भजन कीर्तन करा, हार्मोनियमचा वापर करा, जमत असेल तर मंत्र जप करत विनावादन करा. यासाठी आपणाला कोठेही बाहेर मंदिरात वगैरे जाण्याची गरज नाही. आपल्या देवघरातील लक्ष्मीनारायण फोटो समोर सर्व सेवा आपण
करा मित्रांनो. अशा सेवेने मनाची एकाग्रता लवकर साध्य होते. ईश्वराचा साक्षात्कार आपणास होऊ शकतो मित्रांनो, नाकारता येत नाही. आपण तुळशी माळ गळ्यात अवश्य धारण करा, पण मंत्र जपासाठी तुळशी माळेचा वापर करू नका. ओम रुक्मिणी पतयेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात किंवा उघड तारक मंत्र घ्या. जय जय रामकृष्ण हरे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा चातुर्मासासंबंधी अगदी सोप्यात सोप्या नियमांचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.